माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट, महिलांसाठी मोठा निर्णय, सरकारकडून नवीन घोषणा, योजनेमध्ये पुन्हा बदल, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती, बहिणींचे पैसे वाढवण्यात आले, खात्यामध्ये जास्त पैसे जमा, त्याचबरोबर मार्च हप्ता आला, आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा, एप्रिलचा हप्ता 2100 रुपये वाटप होणार, या संदर्भात निर्णय, लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या नवनवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे रोजचे निर्णय पहा। महिला व बालविकास विभाग असो किंवा सरकारमधील विविध मंत्री असो, या मंत्र्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भातले महत्त्वाचे निर्णय आणि महत्त्वाची माहिती रोज जाहीर केली जाते आणि ही सर्व माहिती माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माहीत असलीच पाहिजे, कारण आपण या योजनेचा लाभ पुढचे 5 वर्ष घेणार आहोत। त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हप्त्याविषयीची अगदी चोख माहिती तुम्हाला असलीच पाहिजे। पहा, बऱ्याच अशा बहिणी आहेत फक्त पैसे अकाउंटला येतात एवढंच माहिती आहे, पण पहा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत बऱ्याच महिलांना कमी येत आहेत, काही महिलांना फक्त 500 रुपयेच येत आहेत, काही महिलांना 1000 रुपयेच येत आहेत। जसं की या ठिकाणी पहा, हप्ता आहे प्रत्यक्षामध्ये 1500, पण काही बहिणींना फक्त 1500 पैकी 1000 रुपये जमा झाले, काहींना 600 रुपये जमा झाले, काहींना 900 रुपये जमा झाले, 500 रुपये जमा झाले, असे वेगवेगळे प्रश्न पहा महिलांपुढे निर्माण झालेले आहेत। आता हे पैसे कसं काय कमी होत आहेत, त्याचबरोबर असंही झालेलं आहे अनेक महिलांना वाढवून पैसे आलेले आहेत। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही, महिलांना पैसे वाढवून आलेले आहेत, जास्त पैसे मिळालेले आहेत। ज्याप्रमाणे कमी पैसे आले त्याप्रमाणे वाढवून पैसेही आलेले आहेत। मग हे असं सर्व कसं काय होत आहे हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे। तुम्ही या योजनेचा भाग आहात, तुमच्यामुळेच ही योजना आहे, तुम्ही मी मिळून ही योजना सुरू झालेली आहे। पहा, योजना तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे, त्यामुळे नक्कीच या योजनेची प्रत्येक अपडेट तुम्हाला असणं गरजेचंच आहे। आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अगदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत असते, त्यासाठी ही सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे। आणि ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी काय करायचं आहे तर फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही। चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर नवनवीन माहिती तुम्हाला दररोज पाहण्यास मिळते, ऑफिशियल सरकारचे निर्णय पाहण्यास मिळतात। पहा, पैसे कधी येणार, पैसे किती येणार या संदर्भातही वेगवेगळी माहिती तुम्हाला हवी आहे की नाही, त्यासाठी करा बरं सबस्क्राईब। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजना महत्त्वाचा निर्णय, बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे तर आले, पण यामध्ये पैसे काही महिलांना कमी आले। त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर 2 योजनांचा लाभ घेत असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे कमी येतील। उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये 1000 रुपयाचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचे 1500, तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1500 मिळतील का, तर नाही मिळणार। योजनेचे फक्त पैसे तुम्हाला किती मिळणार, 1000 रुपये तुम्ही घेत असाल दुसऱ्या योजनेचे तर फक्त 500 रुपये या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून तुमच्या अकाउंटला जमा होणार। कारण स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख आहे की तुम्ही 1500 रुपये किंवा 1500पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात। परंतु 1500पेक्षा जर कमी रक्कम असेल, 500 रुपये लाभ घेत असाल, 1000 रुपये लाभ घेत असाल, तर जे काही तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1500 आहेत ते पैसे अगोदरच्या योजनेच्या पैशातून वगळण्यात येणार आणि त्यानंतर तुम्हाला पैसे दिले जाणार। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 1500 त्यापैकी तुमचे 1000 रुपये वगळण्यात येतील। जसं तुम्ही अगोदर इतर योजनेचा लाभ घेतलेला आहे 1000 रुपये, ते 1000 रुपये तुम्हाला योजनेमध्ये दिले जाणार नाहीत। लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये तुम्हाला मिळतील। आता हे कमी पैसे येण्याचं कारण हे आहे, आता जास्त पैसे कुणाला आले तर ज्या महिलांचं पहा
अन्नपूर्णा योजना या योजनेचा ज्या महिलांना लाभ घेतलेला आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे प्लस त्या ठिकाणी गॅसचे पैसे 830 रुपये हे पैसे एक्स्ट्रा मिळालेले आहेत। त्यामुळे काही बहिणींच्या खात्यामध्ये हे जास्तीचे पैसे जमा झालेले आहेत। आता गॅसची जी योजना आहे, वर्षाला 3 मोफत गॅस जे महिलांना मिळतात, त्यामध्येही बऱ्याच महिलांना माहीत नाही की 830 रुपये मिळतात की 530 रुपये मिळतात। तुमच्या मैत्रिणीला समजा एखादी खेडेगावातील महिला असेल, तिच्या शेजारणीला 530 रुपये आले आणि तिला फक्त म्हणजे तिला आले 830 रुपये, शेजारणीला 530 रुपये। तर यामध्ये तफावत कसं काय हेही तिला माहीत असलं पाहिजे। शेजारणीला कमी आले, मला जास्त आले, किंवा शेजारणीला जास्त आले, हिला कमी आले, या संदर्भातली माहिती तिला नसती आणि त्यामुळे ती या योजनेची पुरेपूर माहिती न घेता लाडकी बहीण योजनेचे पैसे मला जास्त आले किंवा कमी आले अशा प्रकारच्या अफवा वेगवेगळ्या पसरवल्या जातात। पहा, जर जास्त शेजारणीला पैसे आले तर आपण म्हणत असाल की हिला कसं काय जास्त पैसे आले, मलाच कमी पैसे आले। तर यामध्ये तुमचा गॅस कोणत्या योजनेचा आहे, म्हणजे तुमचा गॅस कोणता आहे यावर डिपेंड आहे तुम्हाला गॅसचे पैसे किती मिळतात। समजा तुमच्या शेजारणीला 830 रुपये आले असतील आणि तुम्हाला 530 रुपये आले असतील, तर त्यामध्ये तुमच्या शेजारणीचा गॅस असणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गतचं सिलेंडर तिच्याकडे असणार आहे। त्यामुळे त्या महिलेला 830 रुपये वितरित करण्यात आले आणि तुमचा दुसरा गॅस असणार, त्यामुळे तुम्हाला फक्त 530 रुपये आले हे माहीत असलं पाहिजे। म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी ज्या आहेत, उज्ज्वला योजनेचा गॅस ज्या महिलांकडे आहे, त्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला जे 3 गॅस वाटप करण्यात येणार आहेत, त्यामध्ये प्रति गॅस मागे तुम्हाला 830 रुपये देण्यात येणार आहेत। आणि दुसरा कोणताही गॅस तुमच्याकडे असेल, तुम्ही अन्नपूर्णा योजनेमध्ये लाभार्थी असाल, तर तुम्हाला वर्षाला 3 गॅस प्रति गॅस 530 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। आता हे तर झालं अन्नपूर्णा योजनेसंदर्भात। पहा, आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता, मार्चचा हप्ता आला, फेब्रुवारीचा हप्ता आला, रुपये फक्त 1,500च आले। कुणाला जास्त पैसे आले का, तर ज्या महिलांना अगोदर गॅसचे पैसे आले नव्हते अशा महिलांना जास्त पैसे आले। आणि त्यातही पहा, ज्या महिलांचे पैसे थकीत होते, म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता, त्या महिलांना जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता, एकूण 3 हप्त्याचे रुपये किती आले, 4,500। आणि गॅसचे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस नसल्यामुळे फक्त 530 रुपये आले। अशा प्रकारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण 5,030 रुपये जमा करण्यात आलेले आहेत सरकारकडून, ज्या महिलांचे पैसे अगोदर आले नव्हते अशा महिलांचे। आणि ज्यांना आले होते त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात आला। आता हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे कोणत्या, तर येणारा हप्ता एप्रिलचा हप्ता। एप्रिलचा हप्ता 2100 रुपये वाटप सरकारचा निर्णय आणखीनही झालेला नाही। होय, 2100 रुपयाचा निर्णय झालेला नाही। 2100 रुपयाच्या निर्णयासंदर्भात ऑफिशियल माहिती आणखीन आलेली नाही। जशी ही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। 2100 रुपये हप्त्यासंदर्भातल्या सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी परत एकदा कळकळीची रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।